हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे जन्माष्टमी आणि आमच्याकडे संध्याकाळी जन्माष्टमीच्या दिवशी पुरी आणि काहीतरी भाजी आणि शिरा वगैरे केला जातो नैवेद्यासाठी. तर मी इथं पनीरची भाजी करते. त्यासाठी छान कांदा आणि टोमॅटो परतून घेतला आहे आणि त्यात पनीरचे पीस टाकून छान अशी पनीरची भाजी करून घेतली आहे पुरीसोबत खायला. आणि त्यानंतर मी इथं पुरींचं कणिक करून पुऱ्याही लाटून घेतल्या. त्यानंतर त्या तळायला घेतल्या. तुम्ही बघू शकता एकदम छान पुरी आणि माझी पनीरची भाजी झालेली होती. इथं माझ्या सगळ्या पुऱ्या देखील तयार करून झालेल्या आहेत. आणि त्यानंतर आम्ही लगेच देवाला नैवेद्य दाखवून आम्हीही जेवून घेतलं. आणि अशा पद्धतीने आम्ही आमची जी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे ती साजरा केली आहे. त्यानंतर मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी व्लॉग शूट केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी जेवण करून झाल्यानंतर मला थोडा किराणा घ्यायचा होता आणि बाकीचाही काहीतरी थोडा सामान घ्यावा म्हटलं, म्हणून आम्ही डीमार्टला जायला निघालो होतो. पण त्या दिवशी पाऊस पण इतका येत होता आणि त्यानंतर आम्ही डीमार्टला पोचल्यानंतर भरपूर सारा असा किराणा केला आणि थोडीशी किचनसाठीही शॉपिंग केली. तर तुम्हाला आता दिसेलच पुढे मी काय घेतलं आहे किचनसाठी. तर इथं मी किचनसाठी छानसं असं बाऊल घेतलं आहे आणि हे थोडंसं सूप वगैरे करण्यासाठी पण घेतलं आहे. त्यानंतर टॉर्च वगैरे आणि किराणा वगैरे, त्यानंतर देवासाठी धूप वगैरे घेतली. आणि वाटण तयार करण्यासाठी जे आपण कांदा आणि खोबरं मी डायरेक्ट गॅसवर भाजते त्यासाठी ही जाळी पण घेतलेली आहे. अशा पद्धतीने आम्ही डीमार्टमध्ये बरीच शॉपिंग केल्यानंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर पटापट जेवण बनवलं आणि रात्री जेवण करून आम्ही दहीहंडी बघायला गेलो. दहीहंडी बघायला पण जाताना इतका आम्हाला पाऊस लागत होता आणि पण तरीही पावसात खूप मजा येत होती आणि गर्दीही तितकीच होती. तुम्ही बघू शकताय रात्रीच्या वेळी जे दहीहंडीचं डेकोरेशन वगैरे असतं ते बघायला खूप आवडतं. आणि त्या लाईटच्या डेकोरेशनमध्ये पावसाचे थेंब हे एकदम भारी दिसत होते, तुम्ही बघू शकताय. आणि हा लॉग मला व्हॉइस ओव्हर करण्यासाठी खरंच खूप उशीर झाला, त्याबद्दल सॉरी. आणि अशा पद्धतीने इथं दहीहंडी ही फुटलेली आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.